आणि आता मस्त आम्ही चाललोय बीचवर. काय खायला? चिकन जंगली ना. चिकन जंगली पालघरला आसपास कुठे भेटतो चांगला की कुठे भेटतो? एक नंबर डिश आहे चिकन जंगली. पालघर नाही, मुनबाड बोईसर बीचवरच मस्त चिकन जंगली बनवू. आता पालघरला आलोय आम्ही आणि अर्ध्या रस्त्यात थांबलो तिकडे पाणीपुरी खायला. इकडे कार पार्किंग केलं आणि इकडे पालघरमधली चाट के ठाट असं पाणीपुरी आहे. आम्ही इकडे आता बघू पाणीपुरी ट्राय करतो आणि शेवपुरी. दिवसभर चालू असतं काय? संध्याकाळी 4:30 ते रात्री 9:30. आणि काय काय मिळतं इकडे? पाणीपुरी वगैरे? पाणीपुरी, शेवपुरी, बटाटा शेवपुरी, दहीपुरी. अच्छा. बेसिकली पालघरमध्ये पाणीपुरी हा पदार्थ किंवा पाणीपुरी हा जो प्रकार आहे हा सर्वात पहिला प्रकार आमच्या आजोबांनी दिलेला आहे. त्यांचं नाव कौशल किशोर मिश्रा आहे आणि आपल्या फॅमिलीमधनं आणि उत्तम वगैरे म्हटलं तर सगळ्यांनी त्यांच्या आजची पाणीपुरी खाल्ली आहे. आज पण त्याचे वडील माझ्याकडे येतात आणि त्यांनी पण आमच्या नानांची आजची खाल्ली आहे. आणि किती वर्षापासून हे चालू आहे? लास्ट 70 to 80 years वी आर वर्किंग इन दिस फील्ड अँड मोस्टली सर्वात म्हणजे आपण प्राईम ह्याच्यात सांगितलं किंवा म्हणजे USP सांगितली तर वी डोंट यूज एनी प्रिझर्वेटिव्ज इन आर प्रोडक्ट. इन सेन्स पुऱ्या पण ज्या आहेत त्या एका साईडने पूर्ण पेपर असतात, आपल्या हाताने फक्त हे मळलं तरी त्या पुऱ्या फुटतात. आणि दुसरी गोष्ट पुऱ्यांमध्ये सोडा नसतो, पापड खार नसतं किंवा गुजरातीमध्ये खांड सांगतात असा म्हणजे प्रिझर्वेटिव्स किंवा ॲडेड थिंग्स काही नसतं. इवन दो तिखट पाणी गोड पाणी ह्याच्यामध्ये पण मोस्टली आपण कोणाला क्रिटिसाइज करत नाही पण मोस्टली लोक आरारोट वगैरे ॲड करत असतात. वी वोंट यूज एनिथिंग विच हार्म यू बॅडली. आणि मी खूप पाणीपुरी हा असा पदार्थ ज्याला खाल्ल्यानंतर माणसाला सॅटिस्फॅक्शन भेटलं पाहिजे अँड वी आर वर्किंग ऑन दॅट थिंग ओनली. आणि मी खूप ठिकाणी बघितलं की हे पहिल्यांदा बघतो मी की कांद्याची पात आणि शेव ठेवलं याच्यात. पाती कांदा शेव आपण बेसिकली ज्याला हवं त्यालाच देत असतो, शेव प्रत्येक जण देत नाही. हा पाती कांदा यूज करण्यामागचा मेन रिझन असा आहे पाती कांद्यामध्ये खूप जास्त प्रमाणात सलाइवा असतो म्हणजे पाणी असतं. ते जे पाणी असतं ते आपल्या डायजेशनला खूप चांगलं असतं. प्लस हेअर आणि इव्हर म्हणजे बॉडीला जे काही हवं आहे म्हणजे कांद्याकडनं ते सगळं त्याच्यात अवेलेबल असतं आणि ह्याच्याने टेस्ट मोस्टली इन्हॅन्स होतो. जर आपण घरी खाल्ला तरी खाऊन बघा, आवडेल. तुला होममेड आहे हा जो चाट मसाला आहे तो सुद्धा होममेड आहे. ह्याला पण आपण घरीच बनवत असतो. बेसिकली कसं आहे की चाट मसाला म्हणजे जो आपण पाणीपुरी किंवा चाटमध्ये यूज करत असतो हा चाट मसाला असा असला पाहिजे की ज्याच्यामध्ये तुम्ही स्पायसेस यूज करून चालत नाही. पण जे कोल्ड स्पायसेस आहेत की आपण थंड मसाले सांगतो जसं काय जिरं झालं, हरडे बिरडे, हिंग वगैरे हे सगळं खूप गरजेचं आणि हे सगळं आपण त्याच्यात यूज करत असतो. बेसिकली पिंक सॉल्ट, रॉक सॉल्ट वगैरे हे सगळं आपण त्याच्यात टाकत असतो. कारण की कसं आहे की आपण जर एक्सटर्नली काही करायला गेलं जसं चटणीमध्ये मोस्टली लोक हे टाकतात आपला गरम मसाला वगैरे. मी म्हणजे पर्सनली रेकमेंड करणार की नका टाकू कारण की गरम मसाला हा चाटमध्ये नसतोच. गरम मसाला टाकल्यानंतर तुम्हाला ॲसिडिटी होणे हे सगळं म्हणजे कॉमन आहे. तर गरम मसाला चाटमध्ये टाकूच नका, घरी जरी बनवत असतील तरी. इकडे तरी काय स्पेशल सर्वात जास्त जाणार? सर्वात आधी आजोबांनी जेव्हा चालू केलेलं तेव्हा आजोबांनी भेळ पण ठेवलेली आहे, रगडा वगैरे चाट वगैरे ठेवायचे. पण आता अशी कंडिशन आहे की आम्हाला पाणीपुरी शेवपुरी व्यतिरिक्त काही करण्यामागे म्हणजे ऑप्शनच नाही आहे. असं जर आम्ही काही करायचा जरी प्रयत्न केला तरी वी डोंट हॅव मॅनपॉवर ॲट दिस प्रेझेंट टाईम. तर मोस्टली आम्हाला असं आहे की खूप प्रॉब्लेम होऊन जातं. बट करायचा भरते म्हणजे प्रयत्न आहे. आता दहीपुरी आणि बटाटा शेवपुरी ह्या दोन वस्तूंना आम्ही न्यूली इंट्रोड्यूस केलेलं आहे आणि मोस्टली असं आहे की दहीपुरी आता ज्यांनी एकदा चव घेतली की तो पुन्हा दहीपुरीच मागतो. तर दहीपुरी इज लाईक रनिंग आयटम ॲट दिस मोमेंट. आणि इकडचा ॲड्रेस? इकडचा ॲड्रेस आनंदाश्रम माहीम रोड पालघर इन फ्रंट ऑफ जना फायनान्स बँक आणि शिवसाई कन्स्ट्रक्शन आमच्या समोर आहे आणि मुन्ना गॅरेज समोर जना फायनान्स बँक आहे. गुगल मॅपवर आपण जर चाट के ठाट टाकलं तर आपल्याला व्यवस्थित इकडे यायला होईल. चाट के ठाट गुगल मॅपवर. आता दहीपुरी आलं आहे आमची आणि शेवपुरी मिक्स आहे, ट्राय करतो. ठीक आहे, शेवपुरी आहे का दहीपुरी आहे? दहीपुरी आहे. मस्त एक नंबर आहे. दही गोड आहे,
आणि रगडा खूप टाकला आहे ना, पण चांगला लागतो रगडा. सुकापुरी कोणचं हे? सुकापुरी भाई मेरा पार्टनर आज आ गया है, आज तो मजे ही मजे. ये देखो मेरा पार्टनर और ये मेरा दूसरा पार्टनर. और अभी जा रहे हम लोग कुठे रे? बीच वर डायरेक्ट उनबाट बीच. अरे हळू चालव, अरे हळू चालव जरा. अरे त्याला हे करायला सांगायचं ना. कुठे आपण कुठे बसलो आता? पाचपत हे ना तलाव काय म्हणतात त्याला? गणेश कुंड. तर गणेश कुंडला पोचलोय मी. हो अंकल. अरे आता वाजले संध्याकाळचे 6 आणि एक मुलाला गोळा करता करता म्हणजे पिक करता करता पूर्ण टाइमच जातो. 1-1.5 तास तर त्याच्यातच जातो. संध्याकाळ झाली की आम्हाला आमदार बनल्यासारखं वाटतं. काय डायरेक्ट आम्ही आमदार बनतो. 10-15 मुलांना गोळा करायचा आणि मस्त बीचवर फिरायला जायचं, गप्पा गोष्टी करायच्या, मस्त खायचं प्यायचं. आता आम्ही चाललो जंगली चिकन बटर ब्रेड खायचं. खासदार पण येत आहेत आता 1-2 आमदार खासदार पण येतील. आता जंगली खायला चालत ना, चिकन जंगली. इकडची पालघरची सर्वात फेमस डिश आहे. उनबाट म्हणून आहे पालघर मध्ये. नो दिस इज बोईसर. तर एकाला तर उचललं आम्ही आता चाललो पुढे. तुमचं नाव सांगा. माझं नाव आहे सनत शेट्टी. तुमचं वय? माझं वय 28. लग्न न करण्याचं कारण काय तुमचं? लग्न ना करायचं कारण की आता मी खूप यंग आहे. असं तुम्हाला वाटतंय का? आणि मुलगी बघतात त्याच्यासाठी तर हो. मुलगी कोण असेल इंटरेस्टेड तर बघू, comment चांगली करा. भेटली तर करू. आणि खरंच इकडे तुम्हाला बीच मिळेल, सर्व मिळेल, पण मुलींचा इकडे इतका दुष्काळ आहे. अरे हा बंगला भारी आहे रे, जुनी घर आहे ते बघ साईडला. तर फोन आला, बघितलं काय बोललो. संध्याकाळ झाले की आमदार झाल्यासारखं वाटतंय. फोन चालू. तर दैसरचा नाका आलाय. आता आम्ही चालू उनबाटला इकडून लेफ्ट घेतल्यावर. काच तर मस्त धुतलीस रे तू. काच काय पुसलेस तू? मस्त एक नंबर पुसले. वायपर मार. पुढे आपण चालले डॅम्सला. आता आम्ही पोहोचलोय आमच्या मेन डेस्टिनेशनला, हेलिपॅड पॉइंट. हेलिपॅड पॉइंटच रे, हेलिपॅड पॉइंट. हेलिपॅड पॉइंटला उनबाटचा हेलिपॅड पॉइंट इकडे सर्व. अरे इकडे आहेत रे, लोक आहेत इकडे आले. आम्हाला येता येता इकडे लेट झालंय खूप आणि सनसेट होऊन गेलाय. पण इकडचा नजारा बघा, समोर बीच आहे. आता इकडे सनसेट झालाय, इकडे समोर बीच आहे आणि नजारा बघा इकडचा. इकडे लोक पण आले तिकडे. तारापूर ॲटॉमिक पॉवर स्टेशनचं इकडे हे आहे, बाजूला आहे. हे आपलं फुली हाय सिक्युअर्ड एरिया आहे. पण आता ते संध्याकाळच्या लोकांसाठी फक्त ओपन केलं जातो आणि त्यांच्या एरियामध्ये इकडे कोणाला जाऊ देत नाही, कारण की ते खूपच जास्त हायली सिक्युअर्ड आणि हायली एक्सप्लोजिव्ह एरिया आहे. आणि हे लोकेशन तर कोणाला सापडणार पण नाही, कारण की इकडे आम्ही इकडे लोकल आहेत पालघरचे, तर ह्यांना माहिती असतं. म्हणून या लोकेशनवर आलोत आम्ही. इकडे लँडिंग होते आणि समोरच बीच आहे. हे असे पॉईंट आम्हालाच माहिती आहेत इकडे जे लोकल आहेत. तर आम्ही इकडे येतो, सर्व मित्र भेटतो, गप्पा गोष्टी होतात आणि थोडी मस्ती होते आणि निघतो आम्ही. आणि फुल एन्जॉय करतो. इकडे समोरच बीच आहे, इकडे खालती पण जाऊ शकता तुम्ही बीचवर. बघा या गाड्या चालल्या समोर आणि हा समोर बीच आहे. इकडे बीचवर आला गरमी वाटत नाही, थंडावा इकडे. आणि हा पॉईंट तर जास्त कोणाला माहिती नाही आहे, फक्त इकडे आम्हालाच माहिती आहे इकडे, कारण की आम्ही इकडे नेहमी येत असतो. आता इकडे पोचताच इकडे अंधार झाला आहे. आता आम्ही चाललो आता आमचं मेन काम करायला, चिकन जंगली घ्यायला. इकडची स्पेशल डिश आहे. मी पहिले पण इकडे खाल्लेली, खूप वर्ष झाली इकडे खाल्लेली, पण अचानक आठवण आली तर बोललो चला आज जंगली ट्राय करूया. तर हे बघ इकडे लोक येतातच आहे. आता आम्ही इकडे उतरलो चिकन जंगली घ्यायला. हे बघा इकडे समोर बीच आहे. आता अंधारामुळे तुम्हाला दिसत असेल का माहिती नाही. इकडे सुरूची झाडं, समोर बीच आहे आणि ह्याच्या समोरच इकडे आहे आणि ह्याच्या समोरच इकडे
हॉटेल आहे. इकडे आपण बसू पण शकतो हॉटेलमध्ये डिनरसाठी वगैरे. आणि इकडे आमची कार पार्किंग. चला चला. इकडे आता आमचं चिकन फ्राय रेडी होते. बघा किचन इकडे. हे काय चिकन फ्राय काय? चिकन क्रिस्पी. हे बघा इकडे यांचं किचन आहे. चायनीज जास्त आहे का इकडे? चायनीज इंडियन. आणि हे काय शेजवान चटणी. शेजवान चटणी बघा किती क्वांटिटीमध्ये बनते इकडे. शेजवान चटणी खूप क्वांटिटीमध्ये बनते. इकडे नूडल्स आहेत, राईस आहे आणि इकडे समोर बीच आहे. बीचवरच मस्त. हे पण काय चिकन पकोडे आहेत काय? चिकन चिल्ली. हां 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 मस्त. इकडे वाळू आहे. वाळू समोर मस्त बसायला मस्त केलं एकदम. सुरूची वरती झाडं आहेत आणि त्याच्याच खालती मस्त बसायला इकडे. इकडे जंगलीची टेस्ट. हे लोकेशन तुम्ही बघतील तर लोकेशनवर जाऊ नका, पण इकडची टेस्ट खूप भारी आहे जंगली. म्हणून इकडे आम्ही नेहमी येतो इकडे जंगली खायला. टेस्ट भारी आहे इकडे जंगलीची. तर आपली इकडे जंगली रेडी होते. ठीक आहे. चिकनचे पीस आहेत का? किती येतात पीस हाफमध्ये? हाफमध्ये किती पीस येतात? हाफमध्ये अर्धा किलो चिकन येतं. 10 ते 12. आणि काय काय टाकतात त्यात? चिकन आणि त्याच्यावर काय काय मसाला. ग्रेव्हीमध्ये हे सर्व करतात आपल्याला. ग्रेव्ही मिक्स असते. म्हणजे काय ते लॉलीपॉप कोणते असतात रे? ग्रेव्ही लॉलीपॉप ना? हां ग्रेव्ही लॉलीपॉप असतात ना, ॲपल लॉलीपॉप त्याच्यासारखंच आहे. इकडे आपल्याला आता चिकन जंगली बनते. त्यांनी हे चिकन जंगली आपलं थोडं इंडियन स्टाईल नाही. इकडे कढीपत्ता वगैरे सर्व टाकतात. मसाले पण आपले इंडियन स्टाईलचेच आहेत. इकडे चायनीज वाटत असेल पण चायनीज मसाले नाहीत, इंडियन स्टाईल आहे. चायनीज आणि इंडियन मिक्स कॉम्बिनेशन आहे ना. त्याची ग्रेव्ही बनवतात आता. नंतर त्याच्यामध्ये चिकन मिक्स करतील. यांचे खूप सारे सिक्रेट मसाले याने ॲड केले त्याच्यात. खूप गर्दी झाली इकडे. इकडे कंटिन्यू यांचं फ्राय होतं इकडे किचनमध्ये. आता याच्यामध्ये चिकन मिक्स केलं आहे. ग्रेव्ही चिकन सारखंच आहे. थोडं चायनीज इंडियन मिक्स आहे. काय तिथे नंतर सर्व पण आपल्याला किती मस्त करतात बघा ना. चिकन जंगली म्हटलं म्हणून यांनी पण ते पानामध्ये आपल्याला सर्व करतात. रेडी झालं आपलं चिकन जंगली. हे हाफ आहे चिकन जंगली. त्याच्यामध्ये फुल प्लेट पण मिळतं. फुल प्लेटमध्ये किती पीस येतात? 1 kg चिकन. 1 kg पूर्ण 1 kg चिकन येतात. हे हाफ kg चिकन आहे. याच्यामध्ये 10 पीस आलेत. काय रेट काय आहे? 250चं हाफ kg आहे आणि फुल 450च आहे. हे रेडी झालं. जसं चिकन असतं तसं मग बसतं 10 पीस 12 पीस. चिकन मोठं असेल तर तसं पीस पण मोठे असले तर कमी बसतं चिकन. पीसेस कमी दिसतात 10 पीस. लेग पीस छोटा असला का 12 पीस. अच्छा.